नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी महाधिवेशन गरजेचं, संजय केळकर. दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना प्रताप सरनाईक यांची श्रद्धांजली. आणि अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशेष अभियोक्त्याची नियुक्ती. शहरांमधील वाढत्या नागरिकीकरणासोबतच गृहसंकुलं वाढत असल्यानं गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न देखील वाढत आहेत. तेव्हा गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचं महाअधिवेशन गरजेचं आहे, असं प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले. तसंच ही एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचं प्रबोधन होणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत, अशी अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित केले. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकारानं ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाअधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, परिवहन सदस्य विकास पाटील, संचालक इंदुराव गळवे, शैलजा गस्ते, संतोष साळुंखे, विनोद देसाई इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गृहनिर्माण संस्थांसाठी महाअधिवेशन आयोजित केले, तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. काय सांगाल, लोकांना काय आवाहन करायचं? हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन. हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे. गृहसंकुलं वाढत आहेत, वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत, त्यांच्या समस्या वाढत आहेत. आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने 1.5 लाख हाऊसिंग सोसायटी आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे. हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला, आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन, महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय. आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील. हे फार मोठं काम आहे. काय सांगतो? मी सीताराम राणे आमचे अतिशय जवळचे मित्र यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलाय. आणि प्रामुख्यानं ह्या शिवाजीनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोक सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत. माझे अतिशय जवळचे सहकारी संजय केळकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रदर्शन हे जे भरवलंय त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले, विविध स्टॉल आहेत. आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये, म्हणजे मी राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलरच्या माध्यमातून जी काही प्रोव्हिजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. आणि त्याचबरोबर आपण बघताय की या ठिकाणी ही मशीन आहे, ही चार्जिंग स्टेशन आहे. म्हणजे एक साधारण 25 ते 30 हजार रुपयाला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक 7 ते 8 ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकता. म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा 4 ते 5 जरी मशीन मिळाले, म्हणजे 1.5 लाखाचा जरी खर्च तुम्ही 1.5-2 लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक गाड्याच खरेदी करा. काँग्रेसच्या कार्यकालात देशात अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या. त्या योजना यशस्वी करण्यामागे दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अर्थतज्ज्ञ म्हणून मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारतासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, असं मत परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं. सरनाईक म्हणाले की मनमोहन सिंग यांचं नेतृत्व शांत, अभ्यासू आणि दूरदृष्टीचं होतं. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोलाचं योगदान दिले. सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सांगितलं की मोदींनी भारताला जागतिक स्तरावर मोठी ओळख दिली आहे, परंतु मनमोहन सिंग यांनीही देशाच्या राजकारणाला चालना देण्याचं काम केलं होतं. या भावपूर्ण श्रद्धांजलीत त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम केला. देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी त्यांचं निधन झालंय आणि वयाच्या 92 वर्षी निधन होत असतानाच 1932 साली त्यांचा
जन्म झाला होता पाकिस्तानातील त्यांच्या घरी, त्यावेळेस एकत्र आपण होतो आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर अतिशय उच्च पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आज या देशाचे पंतप्रधान म्हणून अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले होते. प्रामुख्याने माहितीचा अधिकार ही त्यांच्याच डोक्यातील जी कल्पना होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आपल्याला सर्वांच्या खिशामध्ये असलेलं जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच कल्पनेतून त्यावेळेस काँग्रेस सरकारनं केलं होतं. काही चांगलेही उपक्रम काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेले ते फक्त आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये राबवले गेले होते. एक अर्थतज्ञ, RBIचे गव्हर्नर या इथपासून सुरुवात केलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ह्या देशासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नावाच्या माध्यमातून ज्या काही योजना पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्याच अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे करू. अल्पवयीन मुलींच्या हत्येप्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया सुरू असून प्रकरणात विशेष अभियोक्त्याची नियुक्ती केली जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं. कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळी यानं राहत्या घरात हत्या केली. हत्येनंतर त्याची पत्नी साक्षी घरी आली. विशालनं तिला घरात घडलेली घटना सांगितली. विशालनं पत्नी साक्षीच्या साह्यानं रात्रीच्या वेळेस घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. घरात पडलेलं रक्त दोघांनी साफ केलं. त्यानंतर त्यानं रिक्षाचालक मित्राला संपर्क साधून घरी बोलावलं. मृतदेह असलेली बॅग रिक्षेत ठेवण्यात आली. पत्रीपूल मार्गे आधारवाडी गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षाचालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघा दिशेनं निघाले. बाबगाव भागात अंधार, तिथे कोणी आजूबाजूला नाही, वाहनांची वर्दळ नाही हे पाहून विशालनं मृतदेह बाबगाव कब्रस्तान भागातील जंगली झुडपं असलेल्या भागात फेकला. तिथून ते तातडीनं निघाले. विशालनं आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्य खरेदी केलं. तिथून तो तात्काळ आपल्या पत्नीचं माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी रेल्वेनं निघून गेला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया सुरू असून प्रकरणात विशेष अभियोक्त्याची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वी जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काय बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाचे कागदपत्र असतील त्याची पुन्हा आम्ही तपासणी करू. त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना. जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, एक मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील, महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून. दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना भाजप आमदार संजय केळकर म्हणाले की मनमोहन सिंग हे माणूस म्हणून भावणारे पंतप्रधान होते. ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारे अर्थतज्ञ होते. त्यांच्या निधनानं राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितलं की पंतप्रधान मोदींनी आज भारताचं लक्ष संपूर्ण जगाकडे वेधलं असून ते खऱ्या अर्थानं विश्वगुरू आहेत. मात्र मनमोहन सिंग यांनी देखील आपल्या कार्यकाळात देशाच्या राजकारणाला चालना दिली होती. केळकर यांनी त्यांच्या शब्दांमधून मनमोहन सिंग यांचं कार्य, नेतृत्व गुण आणि देशाच्या विकासासाठी त्यांचं योगदान यांना उजळा दिला. निधन झालेलं आहे त्यांना कशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करत आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे. मनमोहन सिंग यांचं अतिशय दुःखद निधन झालंय. मनमोहन सिंग हे देशातले प्रधानमंत्री तर होते, 10 वर्ष होते. एक सभ्य, संयमी, सुसंस्कृत अशी एक व्यक्ती या देशाला मनमोहन सिंगाच्या रूपाने मिळाली होती. अकॅडमिकली देखील ते फार मोठा अर्थतज्ञ होते. त्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणाला विविध योग्य दिशा देण्याचं काम देखील, त्याचा पाया रचण्याचं काम देखील मनमोहन सिंगांनी या देशामध्ये केलं.
आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अर्थकारणाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर देश चालत राहील. त्यांच्यासारखा एक संयमी आणि राजकारणाच्या पलीकडे असा त्यांचा चेहरा होता. जरी ते एका पक्षाचे होते तरी देखील ते ज्याला म्हणतील राजकारणी नव्हते, ते विद्वान, विचारवंत, अर्थतज्ञ आणि सभ्य असे व्यक्तिमत्व होतं. मी त्यांना आदरांजली वाहतो. माजिवडा भागात 7 ऑक्टोबर 2022 रोजी व्यवसायातील आर्थिक वादातून व्यावसायिक संदीप अडसूळ यांच्यावर गोळीबार झाला होता. रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अडसूळ आपल्या घरासमोर उभे असता एका अज्ञात व्यक्तीनं पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या उजव्या बरगडीवर लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळाला होता. पोलीस तपासानुसार गोळीबार आरोपी प्रतीक शर्मा यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं हा केला होता. या प्रकरणी कापूरबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोळीबारानंतर प्रतीक शर्मा आणि त्याचे साथीदार तब्बल 2 वर्ष फरार होते. 25 डिसेंबर 2024 रोजी ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटला माहिती मिळाली की आरोपी कोलशेत परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रतीक शर्मा आणि त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे, आकांत पवळे, तुषार पवार आणि रोहित गंगोत्रे यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असून पुढील तपास सुरू आहे. अक्टूबर 2022 में पुलिस चौड़ौली के एरिया में संदीप आरसोड़ करके बांधकाम व्यवसायिक है, उनके ऊपर फायरिंग हुई थी. उसमें वो गंभीर रीत्या जख्मी हुए थे. उसमें यूनिट 5 के पुलिस निरीक्षक सलील भोसले और उनके टीम ने पैरेलल इन्वेस्टिगेशन करके समांतर तपास करके अभी तक 5 आरोपी को अटक किया है. उसमें प्रतीक शर्मा, राजकुमार हांडे, आकांत पवड़े, तुषार पवार और रोहित गंगोत्रे, ये 5 आरोपी को अभी तक अटक किया है. कोर्ट ने उनकी पुलिस कस्टडी रिमांड दी है. अभी ये गुने के बारे में इनको जो आरोपी जो है उनको किसने सपोर्ट किया है और किसका सहभाग है, ये इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं. सर, किस वजह से फायरिंग की गई थी? क्या कुछ इन्फॉर्मेशन में बताया? कंप्लेनेंट संदीप आरसोड़ ये बांधकाम व्यवसायिक है और आरोपी जो है वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं. उनका कुछ आर्थिक व्यवहार था, उसके वजह से ये गुना हुआ है. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं आणि वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरवड्यात सुभाषपथ, गावदेवी मंदिर परिसर आणि बीकेबीन या महत्त्वाच्या भागांमध्ये हे टायर किलर बसवले जाणार आहेत. टायर किलरमुळे रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यास चाकाचं नुकसान होईल असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे वाहन चालक स्वतःहून विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं टाळतील असा विश्वास आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ठाणे शहरातील इतर भागातही टायर किलर बसवले जातील. ठाणे स्थानक परिसरात रिक्षा आणि दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे वाहतूक नियमभंग करून वाहन चालक विरुद्ध दिशेनं प्रवास करतात. परिणामी वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टायर किलर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा उपक्रम ठाण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी महाअधिवेशन गरजेचं, संजय केळकर. दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना प्रताप सरनाईक यांची श्रद्धांजली. आणि अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशेष अभियोक्त्याची नियुक्ती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.